खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील सकल मराठा समाज बांधवांनी 16 डिसेंबर 2024 रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या मार्फत निवेदन देऊन दोषींना कठोरात कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी केली। निवेदनात सांगितले की खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील सकल मराठा समाज बांधव निवेदन सादर करीत आहोत की बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे राजकीय व सामाजिक वैमनस्यातून अपहरण करण्यात आले। एवढेच नाही तर या घटनेतील आरोपींनी मानवतेला काळीमा फाशीत अपहरण केलेल्या सरपंच संतोष देशमुख यांना निर्दयी क्रूरपणे बेदम मारहाण केली। या मारहाणीमुळे त्यांचा खून झालेला आहे। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याचे कृत्य घडलेले आहे। या घटनेतील प्राथमिक स्तरावर अटक असलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात यावी व मुख्य आरोपींना अटक करण्यात यावी। तसेच या गुन्ह्याची केस जलद न्यायालयात चालवून दोषींना कठोरात कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी हे निवेदन सादर करीत आहोत। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच, मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाचं नेतृत्व, युवा नेतृत्व सरपंच संतोष देशमुख यांना अगदी निर्दयीपणे मारझोड केली व त्यांना नुसती मारझोड न करता क्रूरपणे मारझोड केली। तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यांना जाळण्यात आलं, त्यांच्या गुप्तांगावर वार करण्यात आले। इतक्या भयंकर निर्दयीपणे ज्याप्रमाणे इतिहासात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हाल त्या ठिकाणी केले होते, त्याचप्रमाणे यांनी सुद्धा इतक्या क्रूर व निर्दयीपणे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर हा हल्ला करून त्यांचा खून केलेला आहे। या घटनेचा आम्ही सकल मराठा समाज खामगावच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या आरोपींना कोण पाठबळ देतंय, कोण त्यांच्या पाठीशी आहे, यांच्यापासून तर थेट ज्या पोलीस अधिकाऱ्यांना ही घटनाची दखल तात्काळ घेतली नाही त्यामुळे हा खून झाला असा आमचा आरोप या ठिकाणी आहे। तर त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। ज्या राजकीय अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणला, फोन केले, त्यांचे फोन ट्रॅप झाले पाहिजे, त्यांचा सर्व माहिती घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि या घटनेत जे आरोपी असतील सर्वच या ठिकाणी त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जर या आमच्या समाधानकारक याच्यामध्ये कारवाई जर न झाल्यास आम्ही रस्ता रोको, जाळपोळ आणि खामगाव बंदचं आंदोलन सुद्धा या ठिकाणी करू असा इशारा सुद्धा आम्ही शासनाला या ठिकाणी देतो। तरी निवेदनाची दखल घेऊन आपल्या महाराष्ट्रातील राजकीय व शासकीय लोकांच्या आश्रयातील निर्दयी व क्रूर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सहकार्य करणाऱ्या सहभागी सर्व लोकांना चपराक बसावा याकरिता, तसेच महाराष्ट्रातूनही गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट व्हावी म्हणून या सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कठोरात कठोर शासन करण्यात यावे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याकरिता शासन स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करावे व सरपंच संतोष देशमुख यांच्यासोबत घडलेल्या अमानवीय कृत्याच्या विरोधात न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे। आपल्या कार्यवाहीने न्यायिक समाधान न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने विविध प्रकारचे आंदोलन करू। या आंदोलनातून काही अनुचित प्रकार घडल्यास याला शासन जबाबदार राहील असा इशारा सकल मराठा समाज खामगाव तर्फे देण्यात आला आहे। बीड जिल्ह्यात सकल मराठा समाजाचे सरपंच श्री संतोष देशमुख यांची आणि ज्या निर्घुणपणाने समाजाच्या वतीने या निंदनीय घटनेचा पद्धतीने त्यांना मारण्यात आलं, त्यांचा खून करण्यात आला, ही सकल मराठा समाजाच्या काळजाला लागलेली घटना आहे। ज्या पद्धतीने त्यांना हाल करून मारले, आमची शासनाला विनंती राहणार आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती राहणार आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आणि माननीय श्री उज्ज्वल निकम साहेब यांची या प्रकरणामध्ये नियुक्ती करून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या आरोपींना कोण पाठीशी घालतंय, या घटनेचं मूळ कारण काय याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि या सर्व आरोपींना शासनाने कठोर शिक्षा केली पाहिजे।
आणि उज्ज्वल निकम साहेबांची या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली तर आम्हाला निश्चितच विश्वास आहे की आरोपींना कठोर शिक्षा. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.